टेस्ट होते हैं वो बहुत ही किफ़ायती दामों में लोगों को मुहैया करा रहे हैं और उनकी वजह से जहाँ पर वो रह रहे हैं वहाँ के समाज को बहुत ज़्यादा फ़ायदा हो रहा है। इसीलिए हमने इस बार उनको इनवाइट किया है ताकि वो इस काम को आगे भी जारी रखें और अपने इस कार्य से उस मोहल्ले को और वहाँ से आगे बढ़ाकर और भी जगह अपने इसको खोल लें जो उनका ब्रांच है, ताकि और भी ज़्यादा लोगों को फ़ायदा मिले। तो मैं चाहता हूँ निसार फाउंडेशन के हफीज़ भाई से कुछ अपने ख्यालात का इजहार करें। गुड इव्हनिंग। मला इथं बोलवल्याबद्दल विक्रांत भाईचं मी आणि वर्क कंपॅशनचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आमचं जे काम आहे ते पहिले आम्ही मेडिकल इक्विपमेंट देण्यापासून सुरुवात केली होती। मेडिकल इक्विपमेंट आम्ही लोकांना ज्यांना गरजेचे असतात त्यांना देतो आम्ही, त्याच्यापासून सुरुवात झाली। त्यानंतर 2021 साली आम्ही एक छोटंसं क्लिनिक स्थापन केलं ज्यामध्ये डॉक्टरांची फी व मेडिसिन 2 दिवसाचे ते फक्त 30 रुपयामध्ये देतो, असा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही एक क्लिनिक सुरुवात केली। मग त्याच्याच बरोबर एक पॅथॉलॉजी लॅब आहे ज्यामध्ये जे टेस्ट बाहेर जे होतात ते ऑलमोस्ट 50% कन्सेशन रेटमध्ये आम्ही त्याचे टेस्ट ट्रीटमेंट करतो। त्यानंतर ते सुरुवात झाल्यानंतर आता आम्ही एक वोकेशनल ट्रेनिंग सेंटर पण सुरू केलं आहे 2023 साली, आणि त्याच्यामध्ये काही कोर्सेस आहेत जे एकदम मोफत आहे। त्यामध्ये आम्ही घरगुती जे महिला आहेत त्यांना त्यांचे प्रशिक्षण देतो व त्यांना व्यवसायासाठी मार्गदर्शन करतो। ह्या 2 वर्षात जवळपास 600 महिलांना आम्ही ट्रीटमेंट आणि ट्रेनिंग दिली आहेत आणि त्यापैकी बरेचशा महिला आहेत जे स्वतःचं काम करतात, स्वतः व्यवसाय करतात किंवा कामावरती जातात। आणि त्याचबरोबर आता आमचे जे संस्था आहे त्यांनी एक नवीन कॉन्सेप्ट सुरू केलं आहे। एक व्हॅन आम्ही घेतली आहे, त्यामध्ये आम्ही फिरता दवाखाना सुरू करतो आहे ज्यामध्ये अशी जी वस्ती आहेत जिथं लोकांना ट्रीटमेंट भेटत नाही किंवा खूप महाग ट्रीटमेंट आहे तिथं आमची व्हॅन जाणार आहे आणि आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस असे वार ठरवले जातील। तिथं आमची व्हॅन जाणार आणि तिथं गरीब लोकांना मोफतमध्ये त्यांचा इलाज करणार, तर की आपल्या भारत देशाचा कोणीही नागरिक इलाजाविना मरू नये किंवा त्याची जास्त खर्च होऊ नये, हे आमचं एक कॉन्सेप्ट आहे। तर मी एक आव्हान पण करतो की आपल्या कुठल्या असा भाग असेल जिथं आम्हाला तुमची व्हॅन आमची गरज असेल व्हॅनची, तर आम्ही नक्कीच तिथं ती सेवा देऊ। आमचा नंबर विक्रांत भाई बरोबर पण आम्ही शेअर करू, तर ज्याला पण गरज असेल ते त्यांनी आम्हाला हे द्यावं, कॉन्सेप्ट द्यावं आणि आमची मदत करावी, म्हणजे आम्ही लोकांची मदत करू शकू। आणि मी वर्क फाउंडेशन आणि विक्रांत भाईचं खूप मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला शहीद दिवस जे आहे त्याच्यामध्ये हे अवॉर्ड देण्याची संधी दिली। काय आज 22-23 वर्षाचे जे युवक होते ते फासावरती लटकले। 22-23 वर्ष म्हणजे काय असतं आपण बघू शकतो आपल्या आसपास। 22-23 वर्षाच्या मुलांना काय समजतं आणि ते काय करतात, पण ज्यांच्यासाठी आज हा दिवस आहे ते त्या वर्षी ते शहीद झाले। त्यांनी तर आपलं काम करून गेलं, पण आम्हाला एक मार्ग दाखवून दिला की तुम्ही हे सोशल वर्क करा आणि हेच आजची तारखेमध्ये चांगली गोष्ट आहे। आम्ही हे करू ज्याने आपल्या भारताचं नाव अख्ख्या देशामध्ये आम्ही सर्वात जगात सर्वात नंबर 1 करू। धन्यवाद, थैंक यू वेरी मच। मैं चाहूँगा हमारे एक मित्र हैं यहाँ पे, बहुत ही बड़े बहुत ही अच्छे हमको क्रांतिकारी लगते हैं, हमारे मित्र हैं। पहले मैं चाहूँगा कि रुपेश भाई से 2 शब्द जो है, रुपेश भाई वक्त की कमी है 2 शब्द लेकिन आपका जरूर जरूरी है जी।